सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. रोज सकाळ होते, रात्रीची सकाळ होते, सकाळची रात्र होते. परंतु कधीकधी आपला पूर्ण दिवस अतिशय वाईट जातो. त्या दिवशी सकाळपासूनच्या काही अशा बातम्या कानावर येतात की अगदी आपल्याला आपलं मन जे आहे ते बेचैन होतं. तर कधीकधी अशा गोष्टी समोर येतात की त्याने आपल्याला भरपूर असा टेन्शन येतो. तर कधीकधी आपल्या स्वतःच्याच घरात खूप सारे वाद किंवा अडचणी पाहायला मिळतात. तर एखादा दिवस इतका सुंदर जातो की सकाळ झाली की सकाळपासूनचे शुभ वार्ता काही आपल्या कानावर पडतात. तर काही गोष्टींचा उपभोग आपल्याला घ्यायला मिळतो, तर काही शुभवार्ता आपल्या कानावर येतात, तर काही शुभ गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसतात. अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात. जीवनात चांगलं आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनात खूप महत्त्वाच्या आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टी उपभोगत असताना आपल्या स्वतःच्या काही इच्छा आहेत, त्या इच्छा अपेक्षा कधीतरी पूर्ण होतच नसतात. आता तुमच्या ज्या पण कुठल्या इच्छा अपेक्षा आहेत त्या रोजच्या रोज पूर्ण करण्यासाठी अगदी रोज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत असते. त्यातनं तुम्ही कुठले व्हिडिओ पाहता, कुठल्या व्हिडिओतल्या रेमेडी तुम्ही करता, हे तुम्ही स्वतः लक्षात ठेवा. पूर्ण दिवस आपण जे काही करतो त्यातनं सर्वच गोष्टी वाईट होतात किंवा सर्वच गोष्टी चांगल्या होतात असं नाही. मिक्स दिवस असतो, म्हणजे कधी सकाळच्या वेळेला काही चांगल्या गोष्टी होतात तर संध्याकाळच्या वेळेला काही वाईट गोष्टी होतात. कधी कधी आपल्याकडून काहीतरी चुका होतात, तर कधी समोरून कोणाच्याकडून तरी वाईट गोष्टी किंवा वाईट चुका होत असतात, ज्या आपल्याला खूप आपलं मन बेचैन करतं किंवा आपल्याला खूप सारं टेन्शन येतं. अशा गोष्टीसुद्धा होत असतात. आता आपल्याला आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा इच्छा पूर्ण झालीच पाहिजे किंवा आजची जी रेमेडी आहे हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही की ही जी रेमेडी आहे ही तुम्ही काय आणि कसं तुम्ही आजमावू शकता. अगदी सुंदर असा हा व्हिडिओ आहे, कुठेही स्किप करू नका. आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्की शेअर करा. काय करायचं आहे सांगते का. पूर्ण दिवसातून बघा, सकाळ ते रात्री अगदी डोळे मिटेपर्यंत तुम्ही ज्या काही गोष्टी केल्यात त्यासाठी तुम्हाला धन्यवाद लिहायचा आहे. कशावर? एखाद्या पेपरवर दिवसातनं ज्या काही गोष्टी तुमच्याबरोबर चांगल्या घडल्यात किंवा बघा, काही गोष्टी काय होतं तर आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती असते आणि ती निघून जाते आणि त्यानंतर आपल्याला प्रचंड असा त्रास होत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, एक दरवाजा बंद होतो त्याच्या आधी दुसरा दरवाजा उघडला जातो आपल्यासाठी आणि त्यानंतरच तो पहिला दरवाजा बंद होतो. म्हणजे लगेच त्या गोष्टीवर रिॲक्ट होऊ नका. तर तुम्हाला ती गोष्ट तुमच्यासाठी कदाचित योग्य नसेल म्हणून ती तुमच्यासोबत घडली असेल किंवा हीच गोष्ट तुमच्यासाठी योग्य असेल म्हणून ती घडली असेल, अशी स्वतःची तुम्ही समजूत काढा आणि काही क्षण विचार करा. 1 दिवस 2 दिवस. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट, एखाद्या गोष्टीचा जर विचार करायचा असेल तर काही वेळ द्या. वेळेला खूप महत्त्व आहे. वेळ हे सगळ्यात मोठं औषध आहे एखाद्या कुठल्याही गोष्टीसाठी. त्यामुळे स्वतःला वेळ द्या, आपल्याला विचार करायला वेळ द्या. कुठल्याही गोष्टीवर लगेच रिॲक्ट होऊ नका. कुठलीही गोष्ट ताणून खेचून आपल्याकडे घेऊ नका. आता बघा, आपण रेमेडीकडे वळूया. आपल्याला 21 दिवस रोज असा एकच पेपर घ्यायचा आहे आणि पेपरवर काय लिहायचं बघा. सकाळी तुम्ही समजा उठलात, छानपैकी चहा झाला, तुम्हाला चहा आवडला, तुम्ही लिहा, थँक्यू युनिवर्स, आज चहा खूप छान झाला. जर तुम्हाला असं वाटलं की आज एखादी व्यक्ती तुमच्या घरी पाहुणी म्हणून आली आणि तेही तुम्हाला आवडलं, ठीक आहे, तीही गोष्ट तुम्ही लिहा. कदाचित एखाद्या दिवशी तुम्हाला खूप त्रास झाला, परंतु दुसऱ्या दिवशी तो त्रास कमी झाला, म्हणून दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही लिहू शकता की थँक्यू युनिवर्स, हे काम माझ्यासाठी खूप चांगलं होतं. तर अशा पद्धतीने तुम्ही दिवसभरात 21 वेळेला दिवसभर जे काही केलंय त्यासाठी 21 त्या सर्व गोष्टी त्या पेपरवर लिहा आणि धन्यवाद लिहा. स्वतःसाठी धन्यवाद लिहा. इतरांसाठी धन्यवाद लिहायचं असं मी नाही म्हणत. तुम्ही 21 दिवसातून 21 वेळेला, अशा काही 21 वेळेला विचार करायला गेला तर नाही, 24 तासातनं आपण खूप वेळ आपल्यासाठी जगत असतो. तर त्यातनं 21 वेळेला तर नक्कीच आपण विचार करू शकतो आपल्याबरोबर काहीतरी चांगलं झालंय. तर 21 वेळेला नाही तर 10 वेळेला, 11 वेळेला
15 वेळेला, जेवढ्या वेळेला तुमच्याबरोबर ज्या काही गोष्टी चांगल्या तुम्हाला आवडल्या, त्या चांगल्या गोष्टी घडल्या, त्या सर्व गोष्टी लिहा एका पेपरवर. म्हणजे एक एक वाक्यात लिहा, धन्यवाद लिहा. बघा 21 दिवस हे रोज करा. ह्याच्याने काय होतं, तर तुमचं माइंड जे आहे ना, ते एकदम माइंड क्लीन होईल आणि फ्रेश वाटेल तुम्हाला. आणि स्वतः जे काही तुम्ही लिहाल ते तुम्हाला कुठेतरी मिळत जाईल. तुमचा आनंद त्याच गोष्टीत दडलेला आहे हे तुम्हाला सुद्धा कळेल. बघा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे आपण आपल्या माइंडमध्ये फिट करत असतो आणि त्याच गोष्टी आपल्याबरोबर घडत असतात. त्यामुळे एखादी गोष्ट वाईट झाली हे सतत म्हणू नका. ती गोष्ट वाईट झाली, त्याच्या पाठीमागे काय हेतू होता ह्याही गोष्टी समजून घ्या आणि पूर्ण दिवस नक्की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्याशी चांगल्या झालेल्या आहेत त्या नक्कीच तुम्ही एखाद्या पेपरवर लिहू शकता. ही जी रेमेडी आहे तुम्हाला 21 दिवस रोज करायची आहे. रात्री झोपतानाच ह्या सगळ्या गोष्टी 21 वेळेला एखाद्या पेपरवर लिहा. एक डायरी केली तरीही चालेल. बघा 21 दिवसाच्या आतच तुम्हाला जे काही स्वतःमध्ये चमत्कार पाहायला मिळतील ते तुम्ही नक्कीच मला ह्याच व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्सद्वारे नक्कीच कळवा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.